अव नाही ओळखलं? अव मीच ती जिच्या धैर्यामुळे शिवाजी महाराजांनी हिरकणी बुरुज बांधला. तर ऐका माझी कहाणी, काय घडलं त्या दिवशी. अगं माझं बाळ, ताप आलाय. बाळा, आज कोजागिरी आहे, मला गडावर दूध घालायला जावंच लागेल. आणि आज घरला बी कोणी नाही. मी चट दिवशी जाते आणि पट दिवशी येते. तोवर तू झोप. ए हिरे, चल की गडावर दूध घालायला जायचंय ना. तुम्ही जा मोर, मी येते मागणं बिगी बिगी. शान माझं बाळ. चल बाई, पोहोचले एकदाची. अरे दादा, घे की दूध. अरे बाई, घे की दूध. ए चिंगी, घे की दूध. सावकाश नाही, सांडू नको, नाही तर तुझी आई म्हणेल की हिरेने दूध कमी दिलंय. अगं मावशी, आज मला आहे ना घरला लवकर जायचंय. माझं तानलंही तापलंय. चल बाई, दिवस मावळायला आलाय, आता मला निघावंच लागेल. अरे दादा थांब की. अरे दादा थांब की. इतक्या लवकर कसं काय दार बंद केलंय? उघड की. माझं तानलंही तापलंय. आज घरला बी कोणी नाही. ओ मामा, सांगा की असती. नाही, मी तुमच्या पाया पडते. मी तुमच्या मोर पदर पसरते. उघडा की दार. नाही, आजच्या दिवसच उघडा. पुन्हा नाही याड होणार. काय करू मी आता? कसं करू? नाही, पण मला माझ्या बाळासाठी घरला जावंच लागेल. त्याला भूक लागली असेल. इथून जाऊ का मी? या कडावरून जाऊ का मी? पण इथून तर माझं गाव बी नाही दिसत आणि वाट बी नाही दिसत. पण नाही, मला इथून जावंच लागेल, तरच मला माझं बाळ भेटेल. बाळा, मी आली. मी एवढा अवघड कणा उतरून आली. ही गोष्ट जेव्हा राजाला कळली तेव्हा राजाने मला सांगावा धाडला आणि मला साडी चोळी देऊन माझं कौतुक बी केलं. आणि त्या कडावर एक बुरुज बांधला. त्याला माझं नाव दिलं, हिरकणी बुरुज. छत्रपती शिवाजी महाराज की जय.